काही लोक ना, म्हणजे आता माझे आता भरपूर फ्रेंड्स असतात हां, आपले, हां, की ते सोशली म्हणजे जे काही आपले सोशल मीडिया जो हां. प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर खूप एकदमच फुल ऍक्टिव्ह असतात. ओके. हं. म्हणजे त्यांना आपल्याला असं वाटणार नाही की हा एवढा शाय आहे, पण जेव्हा हां, ते सोसायटी डील करतात हां, रिअल लाईफमध्ये, हां. तेव्हा त्यांना तो सोशल ऑकवर्डनेस कुठेतरी दिसतो. ओके. मग हा कसा क्लॅरिफाय होतो याच्यात, म्हणजे डिफरन्स काय होतो इथे, की माणसांना बघून होतो, हं. की ते एन्व्हायरमेंटला होतो, की आपण जो सोशल मीडिया जे काही आपण ऍप हां, यूज करतो तेव्हा हां, ते माणसं आपल्याशी डील करत नाही ऑफकोर्स, हां, हां. फेस टू फेस. बरोबर. मग तो काय नेमका याच्यात काय फॅक्टर जो आपल्याला सांगता येईल की हा असं असू शकतो? नक्कीच. हा खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. बरेच जण असे असतात जे इंट्रोव्हर्ट आहेत. बट हम्म. सोशल मीडियावरती ते खूप छान हो. परफॉर्म करतात. मग ते संवाद असो किंवा काही त्यांचं आर्ट असो किंवा काही त्यांचा छंद म्हणजे हम्म, हम्म, हम्म. कोरिओग्राफीमध्ये असो, काहीही असो. ते खूप छान करतात. कारण यात 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी, की ती ड्युअल पर्सनॅलिटीशी त्यांना कन्फ्यूज न करता, तिथे सर्वात सोपी गोष्ट आहे, की जेव्हा ते एकट्यात असतात किंवा जेव्हा ते शूट करत आहे किंवा तो हम्म. एन्व्हायर्नमेंट, हे सगळे कंट्रोल्ड गोष्टीमध्ये आहे. गोष्टी आहेत. हा. जसं तोच पर्टिक्युलर व्यक्ती, तो इंट्रोव्हर्ट व्यक्ती तुमच्यासमोर जर येऊन बसला, तर त्यांना इमिडिएटली आन्सर करायचंय. ठीक आहे? हा. तुम्ही काही संवाद साधता त्यांना इमिडिएटली लगेच बरोबर, रिएक्ट लगेच करायचं, लगेच आन्सर करायचंय. रिएक्शन हवी आहे. पण जेव्हा ते त्या कंट्रोल्ड एन्व्हायर्नमेंटमध्ये असतात, तेव्हा त्यांना एडिटिंगला वेळ असतो, त्यांना रिटेकला वेळ असतो. ते सगळं काही त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या होत कंट्रोलमध्ये असतं. असतं. म्हणून ते त्यावेळेस वेगळं परफॉर्म करतात आणि जेव्हा आपल्यासोबत असतात किंवा ते शाय लोक आपल्यासोबत बसले असतात, त्यांना ते असं वाटतं, की इथे मी रिएक्ट नाही करू शकत किंवा इथे मी विचार करून नाही बोलू शकत. म्हणून ते मोस्टली शांत असतात. हा थोडा डिफरन्स येतो. हाच डिफरन्स